नमस्कार सगळ्यांना. आम्ही दोघंजण मित्र बुर्जी खायला आलोय. खास खूप दिवसातनं भेटलो, त्याच्यामुळं चला म्हणलं जरा गणेश भाऊ आता बुर्जी चारतात आहे. खाऊन खाऊन जरा तब्येत वाढली, ती भाग वेगळा आहे. आता काय करणार. आताच गोव्याला गेलते, मासे खाऊन आलोय, सगळं खाऊन आलोय आणि मला नाही घेऊन आल्या. हां, हे पण बरोबर आहे. पण आता काय करणार, एवढे लांबून मासे थोडीच पाडू शकतो तुम्हाला. पण कॅरेट होतं बरं का बरोबर. तरी पण आणलं नाही मासे. बघा करू आपण काहीतरी ह्या आखाड्यामध्ये काहीतरी प्रोग्राम ठरवू. पण या सगळ्यांनी करूया काहीतरी. नमस्कार मित्रांनो, नेहमीसारखं असं आपलं मेन्यू कार्ड बघितलं आणि अंडा भुर्जीची ऑर्डर दिली आम्ही. असे अंडे सगळे बाहेर ठेवत आहे. अंडे, टोमॅटो एक नंबर होतं. भाऊने पहिला कांदा टाकला, टोमॅटो टाकला आणि मस्त हलवून त्याला म्हणलं बा चांगला भाजून घे, कांदा टोमॅटो चांगलं भाजून घे आणि असे मस्त मध्ये तिखट कर. असं वास एवढा भारी होत होता की एक नंबर भुर्जी. पहिलं अंडं टाकलं, परत भाऊने अजून कांदा टाकला आणि त्याच्याकडं असं फेवरेट तो त्यांनी सांगितलं की मी त्याचा मसाला असं घरी बनवतो. आम्ही माहीत नाही घरी बनवतो का कुठं बनवतो का विकत आणतो गरम मसाला माहीत नाही, पण त्याने तर सांगितलं की माझ्याकडं सिक्रेट मसाला आहे. ठीक आहे म्हटलं, सिक्रेट. परत एकदा अंड्याकडे लक्ष गेलं. भाऊने परत काहीतरी टाकलं त्यातमध्ये. पाव घेतलं, असे बुर्जी काढून ठेवली आम्हाला असे मस्तमध्ये. असं पाव त्यातमध्ये तेल टाकलं का तूप टाकलं का काय टाकलं हे माहीत नाही. मस्त भाजून गरम केले आणि तेल टाकलं. म्हणजे बटर वगैरे काही टाकलं नाही, तेल टाकलं. तेल टाकून मस्तमध्ये बुर्जी दिली आणि बुर्जी आल्यानंतर एक नंबर होते. त्यातमध्ये पाव. आमचे किशोर भाऊ एकदम खुश झाले होते असे टेस्ट बघून, कारण बऱ्याच दिवसांनी किशोर भाऊ आम्हाला भेटले होते. आणि मग दोघांनी आम्ही मस्त ताव आणला, कारण घरी जाऊन परत आम्हाला जेवायचं होतं. त्यामुळे आम्ही थोडीच बुर्जी खाली. खूप टेस्टी होती. आणि मित्रांनो तुम्हाला ह्या लोकेशनला यायचं असेल तर BMC कॉलेज कमलानेहरू जवळ खूप बेस्ट असं अवश्य एकदा भेट द्या. खूप भारी लोकेशन आहे आणि टेस्टी पण होती बुर्जी. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो.